हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. दिवस जरी वेगळा असला तरी कामे स्त्रियांची आहेत तीच असतात. तर चला तर मग मी आज तुमच्यासोबत माझं पूर्ण दिवसाचं रुटीन शेअर करत आहे. ज्या आदल्या दिवशी चकल्या केल्या होत्या त्या सकाळी सकाळी थोडं ऊन पडलं म्हणून बाहेर वाळत घातल्या. पण झालं असं 10-15 मिनटं ठेवत नाही तोपर्यंत पावसाने सुरुवात केली. मग पुन्हा चकल्या मला घरात आणून त्या वाळवाव्या लागल्या आणि ज्यावेळेस ऊन येईल त्यावेळेस पुन्हा बाहेर टाकायचं असं हे चालूच होतं. त्यानंतर स्वयंपाक करायला घेतला. सगळ्यात आधी जी मोड आलेली मटकी होती ती कुकरला लावून दिली, व्यवस्थित निवडून धुवून घेतली आणि त्यानंतर कुकरला शिजायला घातली. सगळ्यात आधी ठेवला होता तो म्हणजे चहा होईपर्यंत पोह्याची सुद्धा तयारी झाली, कारण की मिस्टरांना सकाळी लवकर जायचं होतं. त्याच्यामुळे मग स्वयंपाक होईपर्यंत उशीर झाला असता. मग पोहे करायला घेतले. पोहे करता करता जे मटकीचं वाटण आहे ते काढून घेतलं. लाईट जाण्याची दाट शक्यता असते, त्याच्यामुळे जे वाटणाचं काम आहे ते पटकन केलंच पाहिजे. मग सकाळी 7 वाजताच ते वाटून घेतलं. आपली ही सगळी कामे होईपर्यंत मटकी देखील छान अशी शिजली होती. त्यानंतर लगेच मग दूधसुद्धा बाहेर नेऊन तापायला ठेवलं होतं. जी बाहेरची शेगडी आहे ती खूप उपयोगीला येते, कारण की सकाळी जरी त्याच्यावर दूध तापलं किंवा भाज्या चांगल्या उकळल्या तरी देखील आपलं गॅसवरचं एक काम हलकं होतं. आणि दूध जास्त असल्यामुळे कसं ते व्यवस्थित उकळलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे ते आरामशीर शेगडीवर उकळलं जातं. त्यानंतर पुन्हा ही वेळ होती म्हणजे तिसरी वेळ चहा ठेवण्याची. एकीकडे भाजी करायला घेतली आणि पाहुणे आले, त्यामुळे चहासुद्धा ठेवला. गावाकडे असल्यामुळे जर आपले शेजारच्या घरी जरी पाहुणे आले तरी आपण त्यांना चहा प्यायला बोलवतोच. तर तेच पाहुणेसुद्धा आले होते. आणि त्याचबरोबर जी मिरचीची मला मटकीची भाजी करायची होती ती देखील करून घेतली. गेले 2-4 दिवस झाले वाऱ्याची दाट म्हणजे भरपूर असं वारं सुटतं. वाऱ्यासोबतच धूळ माती ही सुद्धा भरपूर येते. आणि जी घरामागं जी झाडे आहेत त्याचा सुद्धा आवाज असा खूप जास्त येतो. तर तुम्ही इथे पाहू शकता धूळ देखील तेवढीच उडत आहे आणि जे झाडं आहेत त्याचा आवाज देखील तितकाच आहे. गेल्या 2-4 दिवसापासून वारं सुद्धा जास्त आहे, त्याच्यामुळे घरच्यांनी निर्णय घेतला की ज्या आपल्या झाडाच्या कैऱ्या आहेत त्या काढून घ्यायच्या. अजून देखील त्यांनी पिकायला सुरुवात नव्हती केली, पण जर त्या तशाच वाऱ्याने पडल्या तर जास्त नुकसान होईल. त्याच्यामुळे मग मिस्टर आणि सासरे त्या कैऱ्या काढण्यासाठी गेले होते. झाड छोटं असल्यामुळे सहज त्या कैऱ्या हाताला येतात, पण झाड जर उंच असलं तर त्याच्यावर चढूनच त्या कैऱ्या काढाव्या लागतात. शेतात घरापासून लांब झाडं असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांनी म्हणजेच रस्त्यावर झाड आहे त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा बऱ्याचशा कैऱ्या नेल्या. त्यामुळे थोड्याशाच कैऱ्या यावेळेस सापडल्या होत्या. हे जे कॅरेट आहे त्याच्या खाली 5 चट टाकून त्या कैऱ्या ठेवल्या आणि पुन्हा त्याच्यावरून 5 चट टाकायचं होतं, जेणेकरून कैऱ्या लवकर पिकायला सुरुवात होते. त्याच्यानंतर घरातली बाकीची सगळी कामे झाली होती आणि 3-4 वाजल्यानंतर मी दळण करायला घेतलं. दळणाची मला ॲलर्जी, कारण की दळण केल्यानंतर जी धूळ उडती ती नाकात जाऊन लगेच मला तरी सर्दी होतेच. पण काय करायचं, दळण तर करावंच लागतं. मग
आठवड्यातून मला एकदा दोनदा तरी बाजरीचं दळण द्यावं लागतं, कारण की आमची इथे जास्त प्रमाणात बाजरीची भाकरीच खाल्ली जाते. चपात्या ह्या कमी खाल्ल्या जातात. त्याच्यामुळे चपातीचं जे गहू आहेत ते गहू मला आठवड्यातून एकदा द्यायला लागतात, पण बाजरीचं दळण मात्र दोनदा तरी द्यायलाच लागतं. दळण वगैरे झाल्यानंतरनं जे बाहेर गुरं म्हणजे आपल्या गोठ्यातल्या ज्या म्हशी आहेत त्यांना खायला टाकायचं होतं, तर हे जर आपण अखंड टाकलं तर ते व्यवस्थित खात नाही, गोठ्यात इतरत्र पडलं जातं. त्याच्यामुळे त्याचे तुकडे करूनच ते टाकावं लागतं. आता तुम्हाला हप्ता जरी माझा आवाज वेगळा येत असला तरी सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे आवाज वेगळा येतोय. भरपूर असं वारं सुटतं आणि दारात कचरा येतो, त्याच्यामुळे व्यवस्थित असं अगदी पाणी मारून घेतलं आणि त्याच्यानंतरच हे जे अंगण आहे ते झाडून घेतलं, कारण की पाणी जर मारलं तर माती थोडीशी दबून बसते आणि जास्त मग घरात अशी उधळत नाही. सकाळ संध्याकाळची ही कामं माझ्याकडेच असतात. म्हशी पाणी पाजायचं, खायला टाकायचं, बाहेरचं अंगण व्यवस्थित असं झाडून घ्यायचं. हे केल्यानंतर ना संध्याकाळी खरंच प्रसन्न असं वाटतं. संध्याकाळची एवढी कामे झाल्यानंतर ना मग फ्रेश व्हायचं आणि चहा ठेवायचा. त्याच्यानंतर ना लगेच स्वयंपाकाला सुरुवात, कारण की संध्याकाळी लाईट जाण्याची दाट शक्यता असते. तसेच लवकर आमची इथे जेवणसुद्धा होतं, त्याच्यामुळे मग स्वयंपाकाला सुद्धा लवकरच लागते. अशातच जे चिकन आणलं होतं ते शिजायला टाकलं आणि लाईट गेली, त्याच्यामुळे पूर्ण स्वयंपाक आता हा गॅसवरच होणार होता. आणि हे वाटण वाटायचं म्हटलं तर मिक्सरवर अगदी 5 मिनिटातच वाटून होतं, पण पाट्यावर जर वाटायचं म्हटलं तर त्यालाच मला तरी 15-20 मिनिटे लागतातच. पाटा हा स्वच्छ असा धुवून घेतला होता, कारण की त्याचा आता जास्त वापर होत नाही. जर लाईट गेली तरच पाट्याचा वापर होतो. ह्या गोष्टींची आधी सवय नसते, पण ज्यावेळेस आपल्यावर जबाबदारी पडते त्यावेळेस ती कामे आपल्याला करावीच लागतात. आणि पाट्यावरचं वाटण वाटून जर भाजी केली तर खरंच ती टेस्टला अगदी छान अशी लागते. तर माझं असं वाटून तयार झालं होतं. आता भाजी फोडणी द्यायची होती, पण त्याआधी शाकाहारीमध्ये मी केलं होतं ते म्हणजे सुक्की मटकी. त्यानंतर मग ही जी आहे मटणाची भाजी ती करायला घेतली, पण तरी देखील लाईट आली नव्हती. आणि लाईट नसली की मला मोबाईलच्या जो बॅटरी असते मोबाईलची त्याच्यावरच स्वयंपाक करावा लागतो. तर याच्या आधी मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत मटणाची भाजी रेसिपी शेअर केलेली आहे. तर आपली ही भाजी आहे इथे तयार झाली आहे. लाईट गेल्यामुळे जास्त काही पुढे शूटिंग केलं नाही. त्यानंतर लगेच गॅसवरच भाकरी करून घेतल्या. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.